तर नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सरकारी नोकर भरतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। आधार ऑपरेटर म्हणजेच आधार सुपरवायझर ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार आहे। तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा, कारण या भरतीकडे जास्त लोकांचं लक्ष जात नसते। त्यामुळे तुम्ही जर पात्रताधारक असाल तर तुम्ही नोकरीवर लागण्याचे 100% चान्स आहे। तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, तुमची संपूर्ण निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची होणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पेपर नसणार आहे, डायरेक्ट भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जर पात्रताधारक असाल तर लवकर अर्ज करा। अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात आलेली जी अपडेट असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। आणि हो, जे मुलं गरजू असतील अशा मुलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा इथे अर्ज भरता येईल। तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आधार ऑपरेटर 2025 ही भरती UIDAI कडून राबवण्यात येणार आहे। पदाचे नाव असणार आहे आधार पर्यवेक्षक, आधार ऑपरेटर। आणि विद्यार्थी मित्रांनो, एकूण पदे 19 असणार आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र असणार आहे। आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल आणि जर पात्रताधारक असाल तर या नोकरीसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच तुमचं शिक्षण, तर शिक्षण 12वी उत्तीर्ण, इंटरमिडिएट, सिनियर सेकंडरी किंवा 10वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा ITI किंवा 10वी उत्तीर्ण 3 वर्षाचा पॉलिटेक्निकल डिप्लोमा। तर हे शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचे आहे। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा, तर वयोमर्यादा कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचे आहे। त्यासोबतच तुमचं वय जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे। SC ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे। आणि बाकी जे आरक्षित वर्ग असतील त्यांना आरक्षणानिहाय सूट मिळणारच आहे। त्यासोबतच आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेपर। तर तुम्हाला पेपर नसणार आहे आणि तुमची निवड ही फक्त तुमच्या मुलाखतीद्वारे होणार आहे। यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण आधार ऑपरेटर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे। नोकरीचं ठिकाण तुमचं महाराष्ट्र असणार आहे। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर नक्कीच अर्ज करा। 19 पदे भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। अर्ज भरायला सुरुवात झालेला आहे। अर्ज भरायची जी शेवटची तारीख असणार आहे ती 1 ऑगस्ट असणार आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवर सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती मिळत असते। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।